सखी सैयाँ तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है. हे गाणं पुन्हा एकदा समाज माध्यमांवर धुमाकूळ घालायला सुरुवात झालेली आहे. त्याचं कारण आहे इंधन दरवाढ. गेल्या 11 दिवसांमध्ये 7.5 रुपयांची दरवाढ पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेली आहे. तर ज्या लोकांचा या इंधनाशी अजिबात संबंध नाही, त्यांना असं वाटत असेल की आम्हाला काय त्याचं, आम्ही तर कधी पंपावर जातच नाही, आम्ही एस-टी, रिक्षा या माध्यमांचा वापर करतो आणि म्हणून आमचा काही त्याच्याशी संबंध नाही. अर्थात काही वर्षांपूर्वी हे वाक्य योग्य वाटत होतं. बहुसंख्य लोकांकडे त्यावेळेस स्वयंचलित वाहनं नव्हती आणि त्याच्यामुळे इंधन दरवाढीचा फारसा त्यांना त्यावेळेस थेट परिणाम जाणवत नव्हता. परंतु आता घरोघरी वाहनं झालेली आहेत. सरकारने जी काही व्यवस्था, सार्वजनिक व्यवस्था डबघाईला आणलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा हा परिणाम आहे की एका घरामध्ये 4 सदस्य असतील तर 4पेक्षा जास्त वाहनं तिथे आपल्याला दिसू शकतात आणि त्यामुळे हा प्रत्येक नागरिकाशी निगडीत असा प्रश्न आज झालेला आहे. कशामुळे ही इंधन दरवाढ झाली? तर सरकारकडे कारण आहे की तिकडे इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि म्हणून आम्हाला ही दरवाढ करणं भाग पडलं. प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? ही जी काही दरवाढ आपल्या देशामध्ये करण्यात आली, तर त्यांचं असं म्हणणं आहे की क्रूड तेल खूप महाग झालं आणि म्हणून आम्हाला ही दरवाढ करावी लागते आहे. तेल कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागतो आहे आणि म्हणून आम्हाला या संदर्भातला कटू निर्णय घ्यावा लागला. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की 11-12 दिवसांपूर्वी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना पेट्रोल, डिझेल, गॅस याची काटकसर करण्याचं आवाहन केलं होतं, त्यावेळेसच लक्षात आलं होतं की लवकरच इंधन दरवाढ ही अटळ आहे. याचं कारण असं आहे की आपण जे काही तेल आयात करतो त्यातला बहुतेक भाग हा इराणकडून आपल्याला मिळतो. आखाती देशांमधून ते तेल येतं. रशियाकडून जे काही तेल मिळतं आपल्याला, त्याच्यावरती पूर्ण गरज आपली भागवली जात नसल्यामुळं आपल्याला या तेलावरतीही अवलंबून राहावं लागतं आणि होर्मुझच्या खाडीमध्ये हे आपलं तेल अडकून पडल्यामुळे, युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या देशातली आवक कमी झालेली आहे आणि म्हणून तेलाचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि तेल महागही पडतं आहे, असा या केंद्र सरकारचा दावा आहे. प्रत्यक्षात असं आहे की $105-110 प्रति बॅरल जेव्हा कच्च्या तेलाचे भाव गेले, तेव्हा देखील भारतामधले तेलाचे दर हे 70 ते 80 रुपये, 85 रुपये इतके मर्यादित होते. म्हणजे इतके नियंत्रणात सरकारने ते ठेवलेले होते. आता परिस्थिती अशी आहे की $110-115 प्रति बॅरलवरती भाव गेले आणि म्हणून आम्हाला ती दरवाढ करावी लागते असं ते जरी सांगत असले तरी ज्या दिवशी ही कालची ताजी दरवाढ जाहीर करण्यात आली त्या दिवशी $100 किंवा $100 कमी कच्च्या तेलाचे भाव आले होते आणि यापूर्वी अनेकदा कच्च्या तेलाचे भाव 100 पार गेलेले आहेत. परंतु तेव्हाही आपल्या देशामध्ये दरवाढ इंधनाचीही करण्यात आलेली नव्हती. म्हणजे याचा अर्थ असा दिसतो की कच्च्या तेलाच्या भावावरती आपल्या देशांतर्गत तेलाचे भाव हे काही अवलंबून नाहीत. हे भाव अवलंबून आहेत हे सरकारच्या धोरणावरती. म्हणजे ही काही अपरिहार्यता नव्हती की तिथे $100 खाली भाव आल्यानंतर पुन्हा आपण इकडे दरवाढ करावी. किंवा आपण दुसऱ्या बाजूने असा विचार जर केला की हे भाव जर समजा उद्या युद्ध थांबलं आणि हे दर पुन्हा $60-65-70 आसपास आले तर आपल्या देशातले तेलाचे भाव कमी होणार आहेत का? तर तशी काही परिस्थिती नाही. आजतागायत ते झालेलं नाही आणि म्हणून ते भाव कमी होणार नाहीत. कंपन्यांची नफेखोरी सुरू राहील आणि पुन्हा कधी परत देशावरती असं संकट आलं की पुन्हा आपले दरवाढ जाहीर करून हे सरकार असं दाखवेल की आपल्याला प्रचंड तोटा होतो आहे आणि म्हणून आपल्याला ही दरवाढ अपरिहार्य आहे. एक आपण अंदाज असा घेऊया की जर $65 प्रति बॅरल तेल असताना आपल्या देशामध्ये जे काही 2014 ते 16 या काळामध्ये याच दरम्यान दर होते आणि त्यावेळेस 70 ते 80 रुपये हे पेट्रोलचे दर होते. पेट्रोल डिझेलचे दर कमी जास्त फरकाने या पद्धतीने होते. परंतु तेव्हा आपल्या सरकारला असं नाही वाटलं की आपण $100 करावे आणि मग आपण तेवढा नफा कमवावा.
आज त्यांना असं का वाटतं आहे? त्याचं कारण आहे की व्होलाटाईल परिस्थिती निर्माण झालेली आहे. युद्ध किती काळ चालेल याचा काही भरोसा नाही. अमेरिका आपल्यावरती किती निर्बंध लादेल, रशियाचं तेल बंद करण्यास आपल्याला ते भाग पाडतील का? ही एक आपल्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे. आणि तेल कंपन्यांनी आतापर्यंत जो काही नफा कमावला त्याचं त्यांनी काय केलं हे मात्र त्यांच्याकडे जनतेला देण्यासाठी उत्तर नाही आहे. त्याचं कारण असं आहे की तेल कंपन्या म्हणजे सरकार आणि सरकार म्हणजे तेल कंपन्या. तेल कंपन्यांना जर तोटा झाला किंवा त्यांचा नफा कमी झाला तर त्याचा फटका थेट सरकारला बसतो आणि म्हणून सरकारने तुमच्या आमच्या खिशातून हे जास्तीचे पैसे उकळायला सुरुवात केलेली आहे. या दरवाढीचा परिणाम नेहमी आपण असं बघत आलेलो आहे की जे एस टीचं जर भाडं असेल आपलं संभाजीनगर ते मुंबई 700 रुपये जर भाडं असेल आणि इंधन दरवाढ ही जर 2% 5% झाली तर ते थेट 10% त्याची दरवाढ आपल्याला सोसावी लागते. म्हणजे या पटीने महागाई आता यापुढे वाढत जाणार आहे. हे एक उदाहरण दिलं तुम्हाला मी या भाडेवाढीचं, परंतु केवळ भाडेवाढ नाही तर भाजीपाला, अन्नधान्य, जीवनावश्यक सगळ्या वस्तू, बांधकाम साहित्य या सगळ्या क्षेत्रांमध्ये आता प्रचंड महागाई वाढणार आहे. हे आपल्याला 2-3 रुपयाची दरवाढ फारशी वाटत नसली तरी हा एक हळूहळू दिला जाणारा डोस आहे. एकदम 15 रुपये वाढवले, 20 रुपये वाढवले तर जनतेला वाटेल की हे सरकार आमच्यावर फारच अन्याय करतं आहे आणि म्हणून मग 2 रुपये, 1 रुपया 50 पैसे अशा पद्धतीने दररोज 1 दिवसाआड 2 दिवसाआड ही दरवाढ करून त्यांनी आता ही 7.5 रुपयांपर्यंत आणून ठेवलेली आहे. तर ह्यांचं टार्गेट 15 ते 20 रुपये इतकं असावं असं काही या क्षेत्रातल्या जाणकारांचं मत आहे आणि तोपर्यंत हे लोक दरवाढ करण्याची थांबवणार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे दर जरी कमी झाले तरी आपल्या देशातले इंधनाचे दर मात्र हे वाढतच जाणार आहेत. कारण पेट्रोल कंपन्यांना प्रचंड तोटा झाला आहे असं यांचं म्हणणं आहे. परंतु गंमत अशी आहे की या पेट्रोल कंपन्या ज्या काही आपल्या भारतामध्ये आहेत, हिंदुस्तान पेट्रोलियम असेल, भारत पेट्रोलियम असेल, या सगळ्या ज्या काही राष्ट्रीयकृत सरकारी कंपन्या आहेत त्यांच्या नफ्याची भूक प्रचंड मोठी आहे. त्याला 50% जास्त नफा हवा असतो तर ते त्याला नफा मानतात. अन्यथा त्यांना 20-30% नफा हा तोटा वाटत असतो. आणि आता हे 50% थांबलेले नाही आहेत. 100 ते 200% यांना याच्यावरचा नफा, इंधनावरचा नफा हवा आहे. त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की आपण बघतो आहोत की एका रिफायनरीमधून जे काही कच्च्या तेलावरती प्रक्रिया करून इंधन बाहेर पडतं, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅसच्या स्वरूपामध्ये, तर त्याची किंमत या प्रति लिटर 48 ते 52 रुपये तिथे असते. आणि रिफायनरीमधून बाहेर पडताच त्याच्यावरती राज्य आणि केंद्र सरकारचा कर लादला जातो आणि तो जवळपास तेवढाच आहे. म्हणजे 50 ते 55% हा केंद्र आणि राज्य सरकारचा कर असतो. आणि म्हणून मग हे इंधन आपल्याला 48 ते 52 रुपयाऐवजी मग 100 रुपये, 110 रुपये या दरामध्ये ते विकत घ्यावं लागतं. तर ह्याच्यातला 50% हा सरकारचा कर आणि पेट्रोल पंपांचं जे काही 2-3% कमिशन असतं तेवढं आहे. तर ह्या कराचा जो काही मोह आहे सरकारला तो अजिबात आवरत नाही. त्याच्यामुळे ही दरवाढ होती आहे. वास्तविक या 7.5 रुपयाचा कर जर राज्य आणि केंद्राने जर कमी केला असता तर मला नाही वाटत की एवढा भार जनतेवरती या दरवाढीचा पडला असता. त्यांनी काही प्रमाणामध्ये सबसिडी पण देण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं आहे की गॅसवरती त्यांनी सबसिडी दिली, परंतु त्याच्यातून फारसा काही साध्य झालेलं नाही. ती सबसिडी अत्यल्प होती. परंतु ही जी काही इंधन दरवाढ आहे, कारण आपण एक लक्षात घ्यावं की एक सिलेंडर जर आपण गॅसचा घरामध्ये आणला तर तो किमान आपण महिनाभर वापरतो. पेट्रोल डिझेलची परिस्थिती अशी आहे की ते दररोज लागणारं इंधन आहे आपल्याला. त्यामुळे त्याच्यावरती 1 रुपया जरी वाढला तरी महिन्याभरामध्ये जर आपण 30 लिटर पेट्रोल विकत घेत असू तर त्याचा 30 रुपयाचा फटका आपल्याला बसतो. त्यामुळे आता हे 7.5 रुपये आपल्याला वाढलेले आहेत, तेव्हा हा 7-21 म्हणजे जवळपास 210 रुपयांचा फटका हा आपल्याला याच्यापुढे सहन करावा लागणार आहे. आणि इंधनाची गोष्ट अशी असते की ती अत्यावश्यक आहे आणि जेवढी लागायची तेवढीच लागते. त्याच्यामध्ये कितीही काटकसर करण्याचा आपण प्रयत्न जरी केला तरी देखील फार काही आपण त्याच्यामधून बचत करू शकत नाही. त्यामुळे आणि हे सरकारला बऱ्यापैकी ठाऊक आहे. म्हणूनच या गोष्टीवरती कर लावला की माणसाला एस्केप नाही, त्याला कुठूनही सुटका नाही याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे. आणि माणसाला सुटका नाही म्हणजे ती केवळ इंधनाच्या बाबतीतच नाही तर ती इतर जी महागाई वाढणार आहे त्याच्या बाबतीतही त्याची सुटका नाही आहे.
एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आपण ठीक आहे, आपण इंधन हे आपण 80-90% आयात करतो, त्यामुळे सगळ्या परदेशातल्या परिस्थितीवरती ही इंधन पुरवठा अवलंबून आहे. परंतु वीज निर्मितीचं काय? आपण जे काही फोनचे स्पेक्ट्रम विकले त्याचं काय? याच्यामध्ये महागाई कशामुळे वाढती आहे याचं उत्तर सरकारला द्यायला हवं. परंतु सरकारकडे त्याचं उत्तर नाही. त्याला काही विशिष्ट कंपन्या पोसायच्या आहेत या देशामध्ये आणि म्हणून या सगळ्या बाबतीमधली महागाई वाढती आहे आणि त्याचं कंपाऊंडिंग रिझल्ट जो आहे, त्याचा एकत्रित असा जो काही परिणाम आहे तो तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांवरती पडतो आहे. आणि याचं कारण असं आहे की आता बघितलं आपण की निवडणुका जवळपास संपलेल्या आहेत सगळ्या. 24 नंतर निवडणुका नाही आहेत. 29पर्यंत कुठल्याही प्रकारची निवडणूक आता महाराष्ट्रामध्ये तरी आपल्याला बघायला मिळणार नाही. आणि अशी अनेक राज्य आहेत की जिथे बऱ्याच अंतराने 2-2, 3-3 वर्षानंतर निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सरकार ही सगळी जोखीम आत्ता पत्करायला तयार आहे. काही 4-5 राज्यांच्या आत्ताच निवडणुका झाल्या आहेत, पश्चिम बंगालसारख्या, आणि त्याच्यामुळे तिथेही काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तिथे ही सत्ता जर या भाजपची सत्ता आलेली नसती तर आता या दरवाढीवरून पश्चिम बंगालमध्ये देखील आगडोंब उसळला असता. हा आगडोंब उसळू नये म्हणून 1-2 रुपयाची दरवाढ ही हळूहळू जरी यांची सुरू असली तरी देखील हळूहळू हा जो असंतोष आहे हा जनतेमधला आता पेटत चाललेला आहे. परंतु त्याचा उद्रेक होण्याचा काही असा पॉईंट आलेला नाही आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे, लोक समजदार आहेत, युद्ध सुरू आहे म्हणून आहे. परंतु जर युद्ध सुरू असेल आणि त्याच्या क्रूडचे दर जर कमी होत असतील, ते आपल्याला मिळत असेल, तर आपल्या देशाच्या नागरिकांवर त्याचा भार का, हा प्रश्न देखील आपल्याला विचारल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. येत्या काही दिवसांमध्ये ज्याप्रमाणे सरकारने टार्गेट ठेवलं असणार आहे त्या पद्धतीने ही दरवाढ होत जाईल. आपल्याला 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये पुन्हा एकदा नाही अनेकदा या दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे. आपण बघतो आहोत की अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेचा प्रकोप झालेला आहे आणि त्याच्या बरोबरीने महागाईच्या झळा या सर्वसामान्यांना आता सोसाव्या लागणार आहेत. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि केवळ सरकार म्हणतं आहे म्हणून युद्धामुळे ही दरवाढ झाली असं मानण्याचं कारण नाही. सरकारने आपल्या ज्या काही तेल कंपन्या आहेत त्यांचा सगळा लेखाजोखा जनतेसमोर मांडला पाहिजे. कारण केवळ दरवाढ करून मुस्कटदाबी करून या पद्धतीचं सरकार सत्ता चालवता येणार नाही. लोकांना त्या दरवाढीचं स्पष्टीकरण, जस्टिफिकेशन हे सरकारने द्यायला हवं. आणि त्याच्यासाठी म्हणून लोकांनीसुद्धा आता जरी मुख्य प्रवाहातली माध्यमांमध्ये त्यांना फारसा वाव नसला तरी जे काय हातात आहे ज्यांच्या हक्काचं आहे त्या समाज माध्यमावरती सरकारच्या संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया नक्कीच आपण सर्वांनी द्याव्यात. त्यातून निश्चितच काही दबाव निर्माण होऊन ही जी काही दरवाढीचं ओझं आपल्यावरती ते टाकलं जात आहे ते काही अंशी हलकं होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.